संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाहीये। मात्र कोकणात नेहमीच आघाडीवर राहिलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला जिल्हा परिषदेतही मोठा धक्का बसलाय। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यानंतर कोकणात ठाकरेंना मोठा फटका बसलाय। बघूयात। कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या सेनेची सुमार कामगिरी। कोकणातही महायुतीचीच सत्ता। उद्धव ठाकरेंचा गड असलेल्या कोकणात मागील काही वर्षापासून उतरती कळा लागली आहे। लोकसभा, विधानसभा, नगर परिषदेनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। जेटपीठ ठाकरेंच्या शिवसेनेनं सुमार कामगिरी केली आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये महायुतीचाच बोलबाला पाहायला मिळाला। रत्नागिरी शिंदेंच्या शिवसेनेनं चांगली कामगिरी केली आहे। एकूण 56 जागांपैकी शिवसेनेला 40 जागा मिळाल्या। भाजपला 4, दादांच्या राष्ट्रवादीला 5 आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 6, मनसेला 1, काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीला 0 जागा मिळाल्या। रत्नागिरी शिंदेच्या शिवसेनेनं मोठा विजय मिळवल्यानंतर उदय सामंत यांनी जनतेचे आभार मानले। दरम्यान यावेळी उदय सामंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर शरसंधान साधलंय। जवळ 30 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकलेल्या आहेत। 6-7 जागांवर आम्ही आघाडीवर आहोत। माझा अंदाज असा आहे की 37 ते 38 जागा शिवसेना स्वतःच्या ताकदीवर जिंकेल। बीजेपी देखील आमच्या सोबत असेल। आणि आज युबीटीचं जे पानिपत झालंय, त्यांचे 39 सदस्य होते या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही असताना, आता त्यांची संख्या 3 ते 4 वर आली। त्याच्यामुळे मला रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसैनिकांना आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत। तर तिकडे सिंधुदुर्गात नितेश राणेंच्या नेतृत्वात भाजपनं बाजी मारली आहे। सिंधुदुर्गात भाजपनं 27 जागांवर विजय मिळवलाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 3 जागांवर समाधान मानावं लागलंय। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपला 27 जागा मिळाल्या, शिवसेनेला 14, ठाकरेंची शिवसेनेला 3 आणि अपक्षांना 6 जागा मिळाल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचा सिंधुदुर्गात सुपडा साफ झालाय। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर झेंडा फडकल्यानंतर नितेश राणेंनी महाविकास आघाडीला डिवचलाय। सिंधुदुर्गात महाविकास आघाडी तोंडावर आपटली अशी सडकून टीका नितेश राणेंनी केली आहे। विजयानंतर नितेश राणेंनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले। तोंडावर आपटणं काय असतं, धूळ चारणं काय असतं उभाटाला आणि महाविकास आघाडीला, हे बघायचं असेल तर सिंधुदुर्गाचे निकाल पाहायला पाहिजे। त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये परत एकदा सबकुछ देवाभाऊ म्हणजे देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सगळ्याच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी, नेते मंडळांनी एक चांगला परफॉर्मन्स जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सगळीकडे दिलेला आहे। हा परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास। तर जिल्हा परिषदच्या निवडणुका आपण बघितलं असाल की मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाल्यामुळे, खुल्याम हे झाल्यामुळे ही निवडणूक खरं तर सत्ता पैसा विरुद्ध सामान्य आणि निष्ठावंत कार्यकर्ते आली होती। रायगडात भरत गोगावलेंच्या नेतृत्वात शिंदेंच्या शिवसेनेनं चांगली कामगिरी केली, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपलाही अपेक्षित यश मिळालं असून रत्नागिरी, सिंधुदुर्गप्रमाणे रायगडातही ठाकरेंना धक्का बसलाय। एकूण जागा 59, जाहीर निकाल 57, शिवसेनेला 21 जागा मिळाल्या, तर भाजपला 14, राष्ट्रवादी काँग्रेस 16, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 5, काँग्रेस 1 आणि शेकाप 0 जागा त्यांना मिळाल्या। रायगडमध्ये तटकरे आणि गोगावलेंमधला वाद लपून राहिलेला नाहीये। रायगडमध्ये दादांची राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कांटेकी टक्कर होती, मात्र यात गोगावलेंनी सर्वात जास्त जागा मिळवत बाजी मारली आहे। भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंनी तटकरेंना थेट इशारा दिलाय। ताकद लावली होती, ठीक आहे, काय हरकत नाही आहे। त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं, आम्ही आमचं काम केलं। आता त्यांनी 2029ची निवडणुकीची तयारी करावी, आम्ही पण तयार आहोत। आता तटकरेंना काय सल्ला द्याल? तटकरे साहेबांना काय नाही, बघूया 2029च्या शुभेच्छा। कोकणात राणे बंधू उदय सामंत, गोगावलेंनी प्रचार सुरूच ठेवला होता, मात्र दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना नेहमीसारखी या निवडणुकीत प्रचारात मागे दिसली। त्यामुळे लोकसभा, विधानसभा, नगर परिषद आणि जिल्हा परिषदेतही ठाकरेंच्या शिवसेनेला साधारण यश मिळालंय। कृष्णात पाटीलसह उमेश परब, झी 24 तास, सिंधुदुर्ग।